नमस्कार, मी संगीता काळे. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बरं का. बघा आज काय आपल्याला बनवायचं. अगदी भरपूर रानातल्या काही गोष्टी घेतल्यात, घरातल्या काही गोष्टी घेतल्यात, अगदी झाडं पानं फुलं असं म्हणतात ना, अशा गोष्टी घेतलेल्या आहेत मी. चला मग काय बनवायचे. इथं लिंबाचा पाला घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे बघा, कोरफड घेतली, आवळा घेतला आहे, कांदा घेतलेला आहेत आणि आपण तुळशीचे शेंडे म्हणतात ना, तुळससुद्धा घेतलेली आहे आणि मेथी दाणे, जास्वंदी, गुलाबाची फुलं अशा पद्धतीने मी संपूर्ण ह्या वनस्पती घेतलेल्या आहे बरं का. अगदी 7-8 हे अशा आवळेसुद्धा घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. हे तुळशीपत्र, गुलाबाची फुलं घेतली आहेत, मेथीचे दाणे घेतलेले आहेत मैत्रिणी. मग आज काय बनवायचं याच्यापासून आपल्याला याच्यापासून बनवायचं अगदी आयुर्वेदिक असं आपल्या केसांसाठी तेल. आणि मैत्रिणी अशा पद्धतीने हे तेल जर तुम्ही बनवलं ना तर तुम्हाला 2 दिवसातच रिझल्ट भेटणार बरं का. कारण की हे तेल मी यूज केलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला सांगते. फक्त 2 दिवसात रिझल्ट भेटणार, कारण की खूप छान तेल आहे आयुर्वेदिक. चला आपल्याला आज हे आयुर्वेदिक तेल असं हे बनवायचे. पण ते कसं बनवायचं आता तुम्ही पाहसानच पुढे. इथे हे कांदे मी अगदी मस्तपैकी आबडधोबड, त्याला असं नाही की त्याला खूप बारीकच कट करायचे, कसेही करा कट, फक्त आपले ते चिरले गेले पाहिजे. इथे हे कांदे मी चिरून घेतलेले आहेत. चला आता मग आपण घेऊया हे आवळे. आता आवळेसुद्धा आपल्याला चिरून घ्यायच्यात बरं का. आता याच्यातली बी निभार आहे, पण तरी बी ती बी मी नंतर फोडणार आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी झाडाचे ताजे आवळे आणलेले आहेत बरं का. आवळ्याची झाडंसुद्धा म्हणजे असे डोंगरालाच आहे, काय घरापाशी नाही आहे. चला इथं मस्तपैकी आवळे बघा कट केलेले आहेत छान बी. आवळे आता आपले कट झालेत आणि कांदा बी आपला कट झाला आहे, पाहू शकता मैत्रिणी. आता हे आपण इथं घेतली कोरफड ही आपली खूप म्हणजे सर्व गुणसंपन्न असं म्हणतात ना, अशी ही कोरफड आहे. अगदी सर्व गुणसंपन्न म्हणजे आपल्या शरीराला तर पौष्टिकता आहे. शरीराला पौष्टिक म्हणजे कशी, आपल्याला पित्त वगैरे झालं की कोरफडीचा गर हा नेहमी खावा, पित्त होणार नाही. केस धुवायच्या आधी केसांना कोरफड लावावी, म्हणजे हा दुसरा फायदा, केस अगदी मऊसूत होतात. तिसरा फायदा, चेहऱ्याला कोरफड रोज लावल्याने आपला चेहरा खूप छान चमक मारतो. म्हणजे ह्या कोरफडीचे एवढे फायदे आहेत, खूप फायदे आहेत बघा. अगदी ताजी झाडाची मी ही कोरफड आणलेली आहे आणि घरचीच आहे बरं का. अगदी ती खडकाव जरी लावली तरी ती कोरफड येते, म्हणजे एवढं तिचं विशेष आहे. आणि खूप असे आयुर्वेदिक बघा संपूर्ण चिरून घेतलेत, पार अशी बोटं दिसतात, एवढी मस्त चिरलेली आहे मी. चला आता चिरून ही साईडला ठेवते. इथं पॅराशूटची अर्धा लिटरची तेलाची बॉटल घेतलेली आहे. हे तेल मी संपूर्ण कढईत टाकणार आहे पहा. अर्धा लिटर तेल टाकणार आहे मैत्रिणी. आणि ह्या तेलाचा रिझल्ट अगदी तुम्हाला 2 का 3 दिवसात लगेच जाणवणार आहे बघा. आपल्याला हे तेल कशासाठी करायचं आहे. ह्या तेलामुळं आपली केस अजिबात गळत नाही आहे आणि केसांची वाढसुद्धा होते आणि केस अगदी मऊसूत अशी ह्या तेलाने राहतात. एवढं भारी तेल आहे. मग चला पाहूया आता हे तेल कसं बनवायचं. आता इथे संपूर्ण अर्धा लिटर तेलाची बॉटल मी ओतून दिलेली आहे कढईत. तेल अगदी छान पद्धतीने तापून घ्यायचं. आता इथं टाकायचे मेथी दाणे. हे बघा मेथी दाणे मी टाकलेले आणि तेल आपलं तापत आलं आहे बरं का. त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला कांदा. हे बघा तेल तर तापलं आहे, कांदा टाकायचा. असं नाही की आता नंतर सगळंही सोबत टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही बघा. छान तेल तापलेलं आहे
आता मी त्याच्यात सोडते आवळे. आवळे हे आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात. आता मी टाकणार आहे इथं कोरफड. हे बघा, कोरफडसुद्धा ती असती चिकट, पण नंतर काही त्याचा चिकटपणा जाणवत नाही आहे अजिबात. तीसुद्धा मी टाकून दिलेली. आता इथं टाकले मी लिंबाची पानं. लिंबाची पानं बघा, कडुलिंबाची पानं. खूप ही पानंसुद्धा शरीराला खूप हे आपल्या म्हणतात ना, आयुर्वेदिक आहे शरीरासाठी. आता टाकायचा आपल्याला कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा केसासाठी खूप छान आहे. आपण भाजीला तर टाकतो, पण भाजीलासुद्धा संपूर्ण चिरून टाकीचा, कारण की तो आपल्या पोटात गेला पाहिजे. आणि हा कढीपत्ता आपण तेलात संपूर्ण टाकून दिला. आता टाकायची आहेत ही जास्वंदीची फुलं. फुलांचा एक फायदा आहे, फुलांनी वास सुगंध खूप छान येतो आणि केसांनासुद्धा खूप हे होतं, म्हणजे अनेक फायदे होतात त्याचे, पाहू शकता तुम्ही. चला आता हे संपूर्ण आपण तर टाकून दिलं आहे. आता हे अगदी छान पद्धतीने उकळून घ्यायचे बरं का आपल्याला. पूर्ण या फुलांचा, कढीपत्त्याचा, लिंबाच्या पानाचा, कोरफडीचा, कांद्याचा आणि आवळ्याचा याचा एकदम आहार त्यात उतरला पाहिजे तेलात. बघा, वासही एवढा सुंदर सुटतो. तुम्ही जर एकदा हे तुमची जर केस गळत असली ना मैत्रिणींनो, तुम्ही जर अशा पद्धतीने तेल केलं आणि केसांना लावलं तर तुम्हाला 2 दिवसात नक्कीच रिझल्ट भेटणार. हे बघा, पूर्ण ते आता संपूर्ण बघा, हा आवळा कसा दिसत होता, पार पूर्ण त्याचा आहार उतरून पार हे झाले. कांदासुद्धा आपला, कढीपत्ता विडीपत्ता पार असा कुरकुरीत झालेला आहे. म्हणजे आपलं तेल आता होत आलेलं आहे, झाल्यातच जमा आहे. बघा बघा किती छान दिसतंय. म्हणजे आपलं तेल झालं. आता आपण आता चला काही पानं वगैरे काढूया वरची आणि बाकीचं आपल्याला गाळून घ्यायचं आहे बरं का. इथं मी खाली भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यावर एक फडकं आथरलं आहे. चला आता हे तेल गाळायचं आहे आपल्याला पूर्ण. मी तुम्हाला दाखवणार आहे तेल बी, पाहू शकता तुम्ही. आणि वास बी एवढा सुंदर सुटला आहे. मैत्रिणी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आजचा आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणाला नसेल आवडलं त्यांनी बी सांगा. आणि ही आजची तेलाची गावरान पद्धत केसांसाठी आयुर्वेदिक कशी वाटली हे बी सांगा. हे बघा, अशी पोचुंडी मी बांधली, पण याला पूर्ण निथळायचं. मग त्याला निथळण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला. आता हे तर आपल्याला त्याच्यात तर ठेवलंच पाहिजे. मग कसं ठेवायचं आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तेल किती सुंदर दिसतंय. अगदी कलरच चेंज झाला आहे तेलाचा बरं का. म्हणजे